नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट या संदर्भात आपण अभ्यास करत आहोत आणि आता आपण पुढच्या लेक्चरकडे म्हणजे अर्थात पुढचा आपला जो पार्ट आहे त्याच्याकडे या ठिकाणी वळत आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कोणकोणते मुद्दे डिस्कस करायचे आहेत तर ते पहिल्यांदा आपण बघूयात। तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे या ठिकाणी ते म्हणजे पहिला पॉईंट आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, दस्तऐवजाचा धारक आणि यथाविधी धारक। धारक आणि यथाविधी धारक, धारकाला या ठिकाणी काय म्हणतात होल्डर आणि यथाविधी धारकाला काय म्हणतात होल्डर इन ड्यू कोर्स। होल्डर आणि होल्डर इन ड्यू कोर्स हे दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट आणि संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहेत। यासोबतच त्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे। दुसरा आपल्याला मुद्दा अभ्यासायचा आहे की व्हेन बँकर मे रिफ्यूज पेमेंट, म्हणजेच जेव्हा आपण बँकेमध्ये चेक त्या ठिकाणी पैसे मिळवण्यासाठी देत असतो तेव्हा बँक कोणत्या परिस्थितीमध्ये संबंधित चेकचे पैसे देण्याचं नाकारू शकते ते मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। यासोबतच आपण अभ्यासणार आहोत की डिसऑनर ऑफ चेक्स अँड पेनल्टी फॉर डिसऑनर ऑफ चेक। जर अकाउंटमध्ये सफिशियंट फंड नसेल आणि अशा वेळेस जर चेक बाउन्स होत असेल तर या ठिकाणी काय होतंय, चेकचं डिसऑनर होतंय आणि त्याबद्दल जी काही शिक्षा आहे पेनल्टी आहे तर ती या ठिकाणी ॲप्लिकेबल आहे। ती पेनल्टी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत की मॅच्युरिटी ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स, ज्यामध्ये आपण बघितलेलं आहे प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक या इन्स्ट्रुमेंटची मॅच्युरिटी कशा पद्धतीची आहे किंवा ज्याला आपण मुदतपूर्ती दिनांक असं देखील म्हणतो किंवा परिपक्व तिथी नेमकी म्हणजे काय त्याचा अभ्यासणार आहोत। दुसरा आहे सवलतीचे दिवस म्हणजे डेज ऑफ ग्रेस। डेज ऑफ ग्रेस, सवलतीचे दिवस म्हणजे काय, ते कोणत्या परिस्थितीमध्ये दिले जातात आणि ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं। त्यानंतर आहे देय दिनांक म्हणजे ड्यू डेट। देय दिनांक म्हणजे या ठिकाणी काय आहेत ड्यू डेट आहे। आणि त्यानंतर आहे नोटिंग अँड प्रोटेस्टिंग ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट। दस्तऐवजाची काय करायची आहे, नोंदणी करायची आहे आणि नोंदणी केल्यानंतर त्याचं काय करायचं आहे रे, त्याचं करायचं आहे नोंदणीचा एक दाखला किंवा सर्टिफिकेट। नोंदणी म्हणजे या ठिकाणी आहे नोटिंग आणि नोंदणीचा दाखला याला काय म्हणतात प्रोटेस्टिंग असं म्हणतात। त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट अभ्यासायचा आहे ते म्हणजे प्रतिष्ठेसाठी स्वीकृती अर्थात ॲक्सेप्टन्स फॉर ऑनर। तर हे सगळे मुद्दे आपल्याला या आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करायचे आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया मित्रांनो, दस्तऐवजाचे धारक आणि यथाविधी धारक। धारक आणि यथाविधी धारक याच्यामध्ये नेमका फरक काय आहे ती कन्सेप्ट आपण समजून घेऊया। पहिल्यांदा आपण बघूया की धारक म्हणजे काय, अर्थात होल्डर कोणाला म्हणायचं। ओके, काय होल्डर कोणाला म्हणायचं तर होल्डरची जी डेफिनेशन आहे, धारकाची जी डेफिनेशन आहे, धारक कशाचा, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचा। म्हणजेच धारक तो प्रॉमिसरी नोटचा असेल किंवा धारक बिल ऑफ एक्सचेंजचा असेल किंवा तो चेकचा असेल। मग कोण या ठिकाणी धारक म्हणून आपण म्हणू शकतो, कलम 8 या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं। कलम 8 कशाशी संदर्भात आहे, धारक किंवा होल्डरच्या डेफिनेशन संदर्भात आपल्याला कलम 8 महत्त्वाचं ठरतं। आणि कलम 8 असं म्हणते बघा, दस्तऐवजावर ज्या व्यक्तीचा कायदेशीर ताबा असतो, काय असतो कायदेशीर ताबा असतो आणि दस्तऐवजाची रक्कम ओके वसूल करण्याचाही हक्क असतो त्या व्यक्तीला काय म्हणतात, धारक असं म्हणतात। दोन गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे कायदेशीर ताबा त्या व्यक्तीकडे असला पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्या दस्तऐवजाची काय तर ज्यामध्ये दिलेली रक्कम वसूल करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे। म्हणजेच ज्या व्यक्तीला दस्तऐवज स्वतःच्या नावाने ताब्यात ठेवण्याचा आणि दस्तऐवजाची रक्कम वसूल करण्याचा काय आहे हक्क आहे त्या व्यक्तीला काय म्हणायचं, धारक असं म्हणायचं। त्या व्यक्तीला काय म्हणायचं मित्रांनो, धारक असं म्हणायचं आहे। ओके, तर कायदेशीर ताबा म्हणजेच काय, या ठिकाणी लीगल या ठिकाणी त्याच्याकडे काय असलं पाहिजे, एंटायटलमेंट असला पाहिजे, लीगल एंटायटलमेंट असला पाहिजे, कायदेशीर ताबा असला पाहिजे। म्हणजेच ते निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट त्याच्या पोजेशनमध्ये असलं पाहिजे। पोजेशनमध्ये ॲक्च्युअल पोजेशन असू शकतं किंवा कन्स्ट्रक्टिव्ह पोजेशन सुद्धा असू शकतं। ॲक्च्युअल पोजेशन म्हणजे काय तर ॲक्च्युअल पोजेशन म्हणजे एखादं जे काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे ते सध्या माझ्या जवळ आहे, माझ्या हातात आहे, त्याला काय म्हणतो आपण ॲक्च्युअल
पजेशन असं म्हणतो. किंवा दुसरं गोष्ट काय आहे, कन्स्ट्रक्टिव्ह पजेशनसुद्धा असू शकतं. कन्स्ट्रक्टिव्ह पजेशन म्हणजे नेमकं काय मित्रांनो, सध्या ते आपल्या जवळ नाही आहे परंतु ते आपल्या नावावर आहे. ठीक आहे, आपल्या नावाने ते लिहिलेलं आहे, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, कन्स्ट्रक्टिव्ह पजेशन असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादा चेक जो अकाउंटंटकडे पडून आहे आणि अकाउंटंटने तुम्हाला कॉल करून सांगितलं आहे की तुमच्या नावाचा चेक रेडी आहे, तो घेऊन जा. ओके, म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये काय आपल्याला कायदेशीर ताबा मिळवण्याचा हक्क आहे आणि ती रक्कम वसूल करण्याचा देखील हक्क आहे. तर याला काय म्हणायचं, याला म्हणायचं धारक किंवा होल्डर असं म्हणायचं. तर धारक होण्यासाठी दस्तऐवजाचा भौतिक ताबा संबंधित व्यक्तीकडे असलाच पाहिजे असे नाही. भौतिक दावा असलाच पाहिजे असं नाही. कन्स्ट्रक्टिव्ह, या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्हसुद्धा काय असू शकते, कन्स्ट्रक्टिव्ह डिलिव्हरीसुद्धा असू शकते. ओके, परंतु दस्तऐवज स्वतःच्या नावाने ताब्यात ठेवण्याचा आणि दस्तऐवजाची रक्कम वसूल करण्याचा हक्क मात्र त्या व्यक्तीला असला पाहिजे. तसेच ज्या व्यक्तीने दस्तऐवज योग्य मार्गाने मिळवलेला असला पाहिजे, त्या व्यक्तीने दस्तऐवज कसा मिळवला पाहिजे रे, योग्य मार्गाने मिळवलेला असला पाहिजे. म्हणजे कोणाचा चोरून आणलेला नसला पाहिजे, त्या व्यक्तीला तो सापडलेला नसला पाहिजे. रस्त्याने चाललाय आणि चेक सापडलाय, ओके, त्या व्यक्तीला धारक म्हणता येणार नाही. कारण योग्य मार्गाने मिळवलाय काय तो नाही, त्याला तो अमाऊंट वसूल करण्याचा हक्क आहे का, नाही. तर योग्य मार्गाने मिळवलेला असला पाहिजे, खोट्या सह्या करून तो मिळवलेला नसला पाहिजे. म्हणूनच दस्तऐवज चोरून आणणारी व्यक्ती किंवा हरवलेला दस्तऐवज ज्या व्यक्तीला सापडलेला आहे अशी व्यक्ती संबंधित दस्तऐवजचा धारक ठरणार नाही. ओके, तर धारक कोण ठरणारी ते योग्य मार्गाने तो दस्तऐवज मिळवलेला असला पाहिजे. दस्तऐवजात प्राप्तकर्ता किंवा पृष्ठांकिती म्हणून उल्लेख असल्याशिवाय कोणतीही व्यक्ती साधारणपणे धारक होऊ शकत नाही. म्हणजेच त्या ठिकाणी काय असतं, त्या ठिकाणी लिहिलेलं टू पे, एखादा चेक आहे आणि चेकवर असतं टू पे ABC असं जर मेन्शन केलेलं असेल तर ABC त्याचा कोण होतो रे, प्राप्तकर्ता होतो. किंवा त्या संबंधित चलनक्षम दस्तऐवजाचं पृष्ठांकन झालं असेल तर पृष्ठांकिती म्हणून संबंधित व्यक्तीचं उदाहरणार्थ XYZचं नाव त्या ठिकाणी उल्लेख केलेलं असेल तर तेव्हा ती व्यक्ती काय होणार, धारक होणार. ओके, सो द होल्डर ऑफ अ प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज ऑर चेक. होल्डर कशाचा असू शकतो, या तीनपैकी कशाचाही असू शकतो. सो होल्डर मीन्स एनी पर्सन एंटायटल म्हणजेच काय आहे, त्याला अधिकार आहे इन हिज ओन नेम, त्याच्या स्वतःच्या नावाने काय करण्याचा, टू द पजेशन म्हणजेच जे काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे ते स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा, अँड टू रिसीव्ह ऑर टू रिकवर द अमाऊंट ड्यू देअरऑन फ्रॉम द पार्टीज देअर टू. आणि यासोबत काय आहे, अमाऊंट वसूल करण्याचा देखील अधिकार आहे. त्याला काय म्हणायचं मित्रांनो, याला म्हणायचं होल्डर. आता होल्डर इन ड्यू कोर्स आपण या ठिकाणी बघूयात. होल्डर बघितलंय आपण. तर मित्रांनो आता यथाविधी धारक म्हणजे काय, यथा म्हणजे काय, यथाविधीला म्हणतात कायदेशीर. विधी म्हणजे काय, कायदा. यथाविधी कायदेशीर. ठीक आहे, कायदेशीर धारक कशाला म्हणायचं, कोणाला म्हणायचं, नंबर 1 ती व्यक्ती धारक असली पाहिजे. ती व्यक्ती काय असली पाहिजे मित्रांनो, धारक असली पाहिजे. जर व्यक्ती धारक असेल तरच ती पुढे काय होणार रे, तरच ती होणार यथाविधी धारक, अन्यथा ती यथाविधी धारक बनू शकणार नाही. ओके, मग धारक बनण्यासाठी, यथाविधी धारक बनण्यासाठी ती व्यक्ती काय असली पाहिजे मित्रांनो, धारक असली पाहिजे. मग धारक असली पाहिजे म्हणजेच काय, तर त्या 2 कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजे. योग्य मार्गाने त्या व्यक्तीने ते मिळवलेलं असलं पाहिजे, ते तिच्या पजेशनमध्ये असलं पाहिजे आणि काय असलं पाहिजे, तर रक्कम वसूल करण्याचा देखील अधिकार असला पाहिजे. मग असाच धारक पुढे कोण ठरू शकतो, असाच धारक पुढे यथाविधी धारक होऊ शकतो, अर्थात होल्डर इन ड्यू कोर्स होऊ शकतो. मग आता होल्डर इन ड्यू कोर्स म्हणजे नेमकं काय, होल्डर इन ड्यू कोर्सची व्याख्या आपल्याला दिलेली आहे सेक्शन 9 मध्ये. कलम 9 मध्ये असं सांगितलंय की एखाद्या व्यक्तीने नंबर 1 योग्य मोबदला देऊन दस्तऐवज मिळवलेला असेल. काय मित्रांनो,
योग्य मोबदला देऊन दस्तऐवज मिळवलेला असेल. योग्य मोबदला देऊन म्हणजेच काय रे, त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीने काय केलेलं आहे, कन्सिडरेशन पे केलेलं आहे, प्रतिफल दिलेलं आहे त्या जो काही दस्तऐवज त्याला मिळालेला आहे त्या बदल्यात. नंबर 2 आहे दस्तऐवज वाहक असल्यास. वाहक असल्यास म्हणजे जो बिअरर आहे त्याच्यावर नाव नाही आहे कोणाचं, जी व्यक्ती तो घेऊन येईल त्याला त्याचे पैसे मिळण्याचा अधिकार असतो. दस्तऐवज वाहक असल्यास ती व्यक्ती धारक जर असेल, दस्तऐवज वाहक असेल आणि ती व्यक्ती तिचा कोण आहे रे, धारक असेल, किंवा विलेखाची रक्कम आदेशाप्रमाणे देय असेल. विलेख म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज किंवा इन्स्ट्रुमेंट. तर त्याची रक्कम कशाप्रमाणे देय आहे, आदेशाप्रमाणे देय असेल तर ती व्यक्ती त्या दस्तऐवजाचा प्राप्तकर्ता किंवा कोण असेल, पृष्ठांकिती असेल. नंबर 3 आहे की त्या व्यक्तीने दस्तऐवज मुदतपूर्ती दिनांकापूर्वी त्याने तो मिळवलेला असेल. जी काही आपली डेट ऑफ मॅच्युरिटी आहे, ओके, त्यापूर्वी त्याने तो मिळवलेला आहे. आणि नंतर काय आहे की सद्विश्वासाने म्हणजे गुड फेथ. सद्विश्वास म्हणजे काय, गुड फेथने. तसेच हस्तांतरकर्त्याच्या किंवा हस्तांतर करणाऱ्याच्या दस्तऐवजासंबंधीच्या अधिकारातील दोषाची कल्पना नसताना तो दस्तऐवज मिळवला असेल तर अशी व्यक्ती दस्तऐवजाचा काय ठरते रे, अशी व्यक्ती दस्तऐवजाचा ठरते यथाविधी धारक. अशी व्यक्ती दस्तऐवजाचा काय ठरते, यथाविधी धारक. कोणत्याही व्यक्तीला, ओके, दस्तऐवजाच्या कोणत्याही व्यक्तीला यथाविधी धारक होण्यासाठी पहिल्यांदा काय होणं गरजेचं आहे, धारक होणं गरजेचं आहे. आणि जी व्यक्ती धारक असेल तीच व्यक्ती पुढे काय होऊ शकेल, यथाविधी धारक होऊ शकेल. तर इंग्लिशमध्ये या ठिकाणी आपण बघू शकता की होल्डर इन ड्यू कोर्स, सेक्शन 9 मध्ये आपल्याला सांगितलंय, अ होल्डर इन ड्यू कोर्स इज वन हू रिसिव्ज द इन्स्ट्रुमेंट फॉर कन्सिडरेशन. मोबदला त्याने दिलेला आहे त्या बदल्यात म्हणून त्याला ते इन्स्ट्रुमेंट मिळालेलं आहे. नंबर बी, विदाउट नोटीस ॲज टू द डिफेक्ट इन टायटल ऑफ द ट्रान्सफरर. जो कोणी ट्रान्सफरर आहे, ट्रान्सफर करणारा जो आहे, त्याच्या मालकी हक्कामध्ये दोष आहे, डिफेक्ट टायटल आहे, याची कल्पना त्याला असेल किंवा नसेल. ओके, विदाऊट नोटीस म्हणले या ठिकाणी, मालकी हक्क दूषित आहे याची कल्पना त्याला नसेल. दॅट इज इन गुड फेथ, म्हणजे गुड फेथनं त्यांनी ते काय केलेलं आहे, ते इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी घेतलेलं आहे. बिफोर काय रे, बिफोर मॅच्युरिटी डेट. त्या व्यक्तीला काय म्हणायचं, होल्डर इन ड्यू कोर्स असं म्हणायचं. आता उदाहरण म्हणजे नेमकं काय, तर उदाहरणार्थ होल्डरचं उदाहरण आपण या ठिकाणी अगोदर बघूया आणि नंतर होल्डर इन ड्यू कोर्सचं उदाहरण बघूया. होल्डरचं उदाहरण आपल्याला काय सांगता येईल, उदाहरणार्थ एखाद्या शाळेमध्ये एखादा विद्यार्थी चांगल्या गुणाने पास झाला किंवा तो मेरिटमध्ये आला, त्याच्या बदल्यात त्याला 10,000 रुपयाचा चेक, ओके, त्याच्या बदल्यात 10,000 रुपयाचा चेक गिफ्ट म्हणून शाळेने त्याला दिला आहे. आता शाळेने त्याला काय केलेलं आहे, 10,000 रुपयाचा चेक गिफ्ट दिलेला आहे, स्वतःहून दिलेला आहे. किंवा दुसरं उदाहरण, एखाद्या धर्मदाय संस्थेला, वृद्धाश्रम असेल, अनाथाश्रम असेल, अशा संस्थांना किंवा NGOंना आपण एक 10,000 रुपयाचा चेक त्या ठिकाणी देणगी म्हणून दिलेला असेल किंवा गिफ्ट म्हणून दिलेला असेल, तर या ठिकाणी संबंधित जी व्यक्ती आहे, स्वीकारणारी, चेक स्वीकारणारी व्यक्ती जी आहे मित्रांनो, ती काय बनते रे, ती बनते धारक. ती काय बनते, धारक, अर्थात होल्डर बनते. होल्डर बनते याचाच अर्थ काय होतो, तर याचाच अर्थ या ठिकाणी असा होतो की योग्य मार्गाने संबंधित व्यक्तीने तो चेक मिळवलेला आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की तिने काय केलेला आहे, तो योग्य मार्गाने तर मिळवलेलाच आहे, परंतु त्यासोबतच ती कोण आहे, त्याची प्राप्तकर्ता देखील आहे. त्या केसमध्ये ती व्यक्ती धारक झाली. त्या केसमध्ये ती व्यक्ती काय झाली, धारक झाली. म्हणजेच या ठिकाणी तिला एंटायटलमेंट मिळालेलं आहे. चेक आपल्या पोझिशनमध्ये ठेवण्याचा हक्क आहे. तिच्यावर तिचा काय आहे, तिच्यावर तिचं नाव लिहिलेलं आहे, म्हणून ती व्यक्ती काय आहे, धारक आहे. पैसे वसूल करण्याचाही तिला त्या ठिकाणी हक्क आहे. मग होल्डर इन ड्यू कोर्समध्ये काय सांगता येईल आपल्याला, या ठिकाणी 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आपल्याला. होल्डर इन ड्यू कोर्सच्या बाबतीत 2 मुद्दे लक्षात ठेवायचे.
पहिलं म्हणजे योग्य मोबदला देऊन त्या व्यक्तीने संबंधित निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मिळवलं पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी घ्यायची की ते सद्विश्वासाने आणि जो कोणी हस्तांतर करणारा व्यक्ती आहे त्याच्या अधिकारातील दोषाची कल्पना नसताना त्याने ते दस्तऐवज काय केलेलं आहे, मिळवलेलं आहे, म्हणून त्याला म्हणायचं यथाविधी धारक, म्हणजेच तो कोणी त्याचा कायदेशीर धारक आहे. मग आता यथाविधी धारकाचं उदाहरण आपण जर बघितलं तर आपल्याला उदाहरण म्हणून काय सांगता येईल या ठिकाणी की ए आणि बी अशा दोन व्यक्ती आहे. ओके, या ठिकाणी बघा ए ही व्यक्ती आहे आणि बी ही व्यक्ती आहे. ओके, ए ही व्यक्ती आहे, बी ही व्यक्ती आहे. ए या ठिकाणी आहे मित्रांनो सेलर. ओके, आणि बी कोण आहे, बायर. सेलर आणि बायर अशा दोन व्यक्ती आहेत. मग सेलरने काय केलेलं आहे, सेलरने बायरला उधारीवर वस्तू विकल्या आहेत, त्याबद्दल बीने एला काय दिलेलं आहे, त्याबद्दल बीने एला या ठिकाणी समजा आपण म्हणूयात की बिल ऑफ एक्सचेंज दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, बिल ऑफ एक्सचेंज दिलेलं आहे. ओके, बिल ऑफ एक्सचेंज दिलेलं आहे, म्हणजेच बीने ते काय केलेलं आहे, बिल ऑफ एक्सचेंज एक्सेप्ट केलेलं आहे. बिल ऑफ एक्सचेंजला काय कशाची गरज असते, एक्सेप्टन्सची गरज असते, आपल्याला माहिती आहे. मग आता या केसमध्ये ए जो आहे, एकडं काय आहे मित्रांनो, बिल ऑफ एक्सचेंज आहे, किंवा कदाचित याने ऑन कॅश पेमेंट केलं असेल तर चेक दिला असेल, काहीही असे ना. आता या केसमध्ये ए कोण आहे मित्रांनो, ए या ठिकाणी होल्डर आहे की होल्डर इन ड्यू कोर्स आहे, होल्डर आहे की होल्डर इन ड्यू कोर्स आहे, म्हणजे अर्थात धारक आहे की यथाविधी धारक आहे. तर या केसमध्ये ए हा होल्डर तर आहेच, पण त्याचबरोबर तो होल्डर इन ड्यू कोर्स सुद्धा आहे, धारकही आहे, यथाविधी धारकही आहे. यथाविधी धारक का आहे तो, कारण एने बीला या ठिकाणी काय विकलेलं आहे मित्रांनो, काहीतरी गुड्स किंवा सर्व्हिस दिलेली आहे, म्हणजे मोबदला देऊन त्याने हे बिल ऑफ एक्सचेंज किंवा चेक आपल्याजवळ मिळवलेलं आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय म्हटलेलं आहे की ते सद्विश्वासाने मिळवलेलं आहे, गुड फेथमध्ये मिळवलेलं आहे, गुड फेथमध्ये मिळवलेलं आहे. आणि यासोबतच जो कोणी ट्रान्सफरर आहे त्या ट्रान्सफररचं जे काही मालकी हक्क आहे, त्या ट्रान्सफररचा जो काही मालकी हक्क आहे किंवा टायटल जे आहे ते डिफेक्टिव्ह नाही आहे किंवा आहे याची कल्पना संबंधित या ठिकाणी व्यक्तीला नाही आहे. टायटल डिफेक्टिव्ह आहे किंवा नाही आहे याचं उदाहरण आपल्याला बघता येईल. बघा इथे आपण घेऊयात एक उदाहरण. आता हे दुसरं उदाहरण आपण कशाचं बघत आहोत, एखादा टायटल डिफेक्टिव्ह आहे किंवा नाही आहे याची कल्पना नाही आहे. ए, बी आणि सी तीन पक्ष आहेत, तीन व्यक्ती आहेत. बघा मित्रांनो, ए कोण आहे रे, ए आहे या ठिकाणी ओनर, बिझनेसचा ओनर आहे. बी कोण आहे, बी आहे या ठिकाणी अकाउंटंट, बी कोण आहे, त्या व्यवसायामध्ये असलेला अकाउंटंट. आणि सी आहे या ठिकाणी थर्ड पार्टी. ओके, सी या ठिकाणी आहे मित्रांनो थर्ड पार्टी. आता या केसमध्ये काय होतंय, जो ओनर आहे तो ओनर अकाउंटंटला काय करतोय, एक चेक देतोय. काय करतोय, एक चेक देतोय आणि ब्लँक चेक देतोय आणि इथे सही करतोय. आणि बीला असं म्हणतोय की मी सध्या आउट ऑफ स्टेशन जाणार आहे, आउट ऑफ प्लेस जाणार आहे, मग जे काही आपले खर्चाची जी काही बिलं आहेत ती तू त्या ठिकाणी देऊन टाक. मी एक सही करतो, अमाऊंट किती असणार आहे ती अमाऊंट तू भर आणि ते पैसे तू देऊन टाक. मग आता हे झालं गेलं बीकडे. आता बी काय करतो, बी त्याच्यावर लिहितो, अमाऊंट लिहितो, इथे लिहितो अमाऊंट 50,000. ओके, बीने काय केलेलं आहे, हा चेक मोठा या ठिकाणी काढतोय मी. बीने 50,000 रुपये अमाऊंट लिहिलेली आहे, इथे ऑलरेडी ओनरनं सही केलेली आहे. आणि इथे पे कोणाला पे करा असं लिहिलेलं आहे. बीने काय केलं मित्रांनो, पे टू सी. आणि या ठिकाणी ऑलरेडी काय केलेलं आहे, एची सही आहेच, एची सही या ठिकाणी आहेच. परंतु सीला हे जे पेमेंट केलेलं आहे बीने
हे कशाबद्दल केलंय तर बीने सीकडून पर्सनल या ठिकाणी व्यवहार केलेले होते, पर्सनल या ठिकाणी कर्ज घेतलेलं होतं 50,000 रुपयाचं. ओके, 50,000 रुपयाचं कर्ज घेतलेलं होतं. आणि आता बी काय करतो मित्रांनो, बी हा जो चेक आहे जो की एक्सपेन्सेससाठी वापरायचा होता, तो एक्सपेन्सेससाठी न वापरता बीने कोणाला दिला रे, तो सीला तो या ठिकाणी ट्रान्सफर केला. मग आता ट्रान्सफरर कोण आहे, बी आहे. या केसमध्ये ट्रान्सफरर कोण आहे, बी आहे, ट्रान्सफर करणारा. मग आता बीचा जे काही टायटल आहे, टायटल म्हणजे या ठिकाणी काय आहे मित्रांनो, मालकी हक्क. मालकी हक्क या ठिकाणी चांगला आहे की दूषित आहे, अर्थात मालकी हक्क या ठिकाणी दूषित आहे बीचा. याचं कारण असं की बीला ते पैसे वेगळ्याच कामासाठी म्हणजेच ऑफिसच्या कामासाठी वापरायला सांगितले होते, परंतु ते कोणाला देतोय, तो सीला देतोय. मात्र ही गोष्ट सीला माहिती नाही आहे. सीला असं वाटतंय की काय, एकडून हा चेक या ठिकाणी आलेला आहे, एकडून हा चेक आलेला आहे, बीने तो मला दिलेला आहे, बीने त्याला ट्रान्सफर केलेलं असेल किंवा त्याचं एंडोर्समेंट अर्थात पृष्ठांकन केलेलं असेल, म्हणून सीला बीच्या टायटलबद्दल जे की डिफेक्टिव्ह आहे त्याबद्दल पुसटशीही कल्पना नाही आहे. तर अशा केसमध्ये सी हा यथाविधी धारक ठरेल का. ओके, सी हा होल्डर इन ड्यू कोर्स ठरेल काय. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे येस. ओके, या केसमध्ये देखील सी हा होल्डर इन ड्यू कोर्स या ठिकाणी ठरणार आहे. कारण या ठिकाणी काय म्हणलेलं आपण की यथाविधी धारक होण्यासाठी त्या व्यक्तीने कन्सिडरेशन देऊन तो चेक मिळवला पाहिजे. सीने बीला अगोदर त्याचं कन्सिडरेशन दिलेलं होतं. विदाउट नोटीस ॲज टू द डिफेक्ट इन द टायटल ऑफ द ट्रान्सफरर. बीचं जे काही टायटल आहे ते कसं आहे रे, डिफेक्टिव्ह आहे, परंतु याची काही माहिती सीला नाही आहे. मग सीने काय केलं, गुड फेथमध्ये सद्विश्वासाने ते या ठिकाणी स्वीकार केलेला आहे बिफोर मॅच्युरिटी डेटला. म्हणून सी या ठिकाणी यथाविधी धारक ठरतो. मात्र बी या ठिकाणी धारकही ठरत नाही आणि यथाविधी धारकही ठरत नाही, धारकही ठरत नाही आणि यथाविधी धारकही ठरत नाही. लक्षात आलं. म्हणून असं म्हटलं जातं या ठिकाणी की प्रत्येक यथाविधी धारक मित्रांनो काय असतो रे, प्रत्येक यथाविधी धारक हा धारक असतोच, परंतु प्रत्येक धारक हा यथाविधी धारक असेलच असं नाही. म्हणजे हे आपल्याला कोणत्या केसच्या माध्यमातून, उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात येतं. उदाहरणार्थ आपण एखाद्या व्यक्तीला गिफ्ट म्हणून चेक दिला. ओके, ती व्यक्ती काय असते रे, धारक असते. ती व्यक्ती धारक असते परंतु यथाविधी धारक असतेच असं नाही, कारण त्या व्यक्तीने मोबदला दिलेला असेलच असं नाही. येतंय लक्षात. म्हणून प्रत्येक यथाविधी धारक हा कोण असतो, प्रत्येक यथाविधी धारक हा धारक असतो, मात्र प्रत्येक धारक हा यथाविधी धारक असेलच असं नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ओके, त्यानंतर आता पुढे जाऊया आपण. धारक आणि यथाविधी धारक हा महत्त्वाचा पॉईंट आपण या ठिकाणी डिस्कस केला. आता पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत तो म्हणजे व्हेन बँक मे रिफ्यूज पेमेंट. व्हेन बँक मे रिफ्यूज पेमेंट म्हणजेच हे आपण कशाच्या संदर्भात बघत आहोत, चेकच्या संदर्भात. आपण चेक घेऊन कुठं गेलो, बँकेमध्ये गेलो, बँकेच्या काउंटरवर गेलो आणि बँकाने पैसे देण्याचं नाकारलं. बँकेने पैसे देण्याचं नाकारलं म्हणजे या ठिकाणी चेकचं काय झालं, डिसऑनर झालं. डिसऑनर बाय नॉन पेमेंट, डिसऑनर बाय नॉन पेमेंट. ओके, डिसऑनर बाय नॉन पेमेंट, पेमेंट देण्याचं नाकारलं म्हणून त्याचं काय झालं, डिसऑनर. बँक कोणत्या परिस्थितीमध्ये पेमेंट देण्याचं नाकारू शकते, कोणकोणत्या कंडिशन आहे. नंबर 1, व्हेन द चेक इज पोस्ट डेटेड. बघा, व्हेन अ चेक इज पोस्ट डेटेड. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एखादा चेक हा एखाद्या चेकवर पुढील दिवसाची काय असेल रे, तारीख असेल, पुढील तारखेचा जर चेक असेल, पुढील तारखेचा चेक असेल. समजा आजची तारीख या ठिकाणी समजा 24 आहे, परंतु चेकवर 24 तारीख आहे आजची, परंतु चेकवर या ठिकाणी 30 तारीख आहे. त्याचे पैसे बँक देईल का रे, बँक देणार नाही.
कारण चेक कसा असतो, पोस्ट डेटेड असतो. आज तर तुम्ही गेले बँकेमध्ये तर बँक चेकचे पैसे देणार का, नाही देणार, पोस्ट डेटेड असतो. याचं कारण काय असतं की त्या दिवशी जर संबंधित अकाउंट होल्डर ओके ज्याने तो चेक काढलेला आहे ती व्यक्ती जर अनसाउंड माइंड झाली, वेडी झाली, पागल झाली किंवा मृत्युमुखी पडली, ठीक आहे, इन्सॉल्वंट झाली अर्थात दिवाळखोर झाली, तर काय, हा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहतो. त्याच्यामुळे पोस्ट डेटेड चेकचे पेमेंट बँका करत नाही. दुसरं काय आहे, व्हेन द बँकर म्हणजे एखादी कुठलीही बँक हॅज नो सफिशियंट फंड्स of the drawer with him and there is no communication between the bank and the customer to honor the check. बँकेमध्ये मित्रांनो सफिशियंट फंडच नाही आहे ओके, आणि चेक दिलाय, पण चेक दिल्यानंतरही बँक आणि कस्टमर यांच्यामध्ये जसे काही बोलणं झालेलं नाही आहे की बाबा चेकचा तुम्ही ऑनर करा, चेकचे पैसे द्या. अशा केसमध्ये बँका चेकचं पेमेंट करायचं नाकारू शकते. नेक्स्ट कंडिशन आहे व्हेन द चेक इज ऑफ डाऊटफुल लिगॅलिटी म्हणजेच एखाद्या चेकची जी काही कायदेशीरता आहे त्या कायदेशीरतेमध्ये काय आहे रे, संशय आहे किंवा संदिग्ध या ठिकाणी आहे, तेव्हा सुद्धा बँक पैसे देण्याचं नाकारते. When the check is not duly presented, that is, it is presented after banking hours. बँकेचे जे काही वर्किंग आवर्स आहे त्यामध्ये चेक त्या ठिकाणी गेला पाहिजे. बँका बंद झाली की त्या ठिकाणी अकाउंटंट काही आपल्या घरी येणार नाही. When the check on the face of its irregular, ambiguous or otherwise materially altered. एखाद्या चेकमध्ये मटेरियली अल्टर म्हणजे फेरफार करणे, बदल करणे, आणि मटेरियल म्हणजे काय, महत्त्वपूर्ण बदल केला असेल तुम्ही चेकच्या वरती, काहीतरी खाडखोड केलेली आहे, खोडातोड केलेली आहे, अमाऊंट काहीतरी अक्षरात वेगळी लिहिली ओके, त्याच्यानंतर अंकात वेगळी लिहिली, तरी बँक पैसे देण्याचा नकार देऊ शकते. व्हेन द चेक इज प्रेझेंटेड ॲट अ ब्रांच व्हेअर द कस्टमर हॅज नो अकाउंटच नाही आहे कस्टमरचं त्या ठिकाणी चेक गेला असेल तर. वेन सम पर्सन हॅव जॉईंट अकाउंट, बघा काही लोकांचं या ठिकाणी संयुक्त खातं असतं, जॉईंट अकाउंट असतं, अँड द चेक इज नॉट साईन जॉईंटली बाय ऑल, त्यामुळे सगळ्यांच्या सह्या असल्या लागतात. उदाहरणार्थ सेक्रेटरी असतो, चेअरमन असतो, दोघांच्याही सह्या असल्या पाहिजे, गरजेच्या असतील. एकानं सही केली दुसऱ्यानं केली नाही तर बँका पैसे देण्याचं नाकारते ओके. When the check has been allowed to become stale, that is, it has not been presented within 3 months of the date made. So very important या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. चेकची व्हॅलिडिटी किती महिने रे, 3 महिने. अगोदर ती 6 महिने होती. RBIच्या गाईडलाईननुसार सध्या ती किती आहे, विदिन 3 मंथ्स. म्हणजे आज चेक काढल्यापासून त्याचे जास्तीत जास्त पैसे रिकवर करण्याचा व्हॅलिडिटीचा टाईम इथून पुढचे 3 महिन्यापर्यंत असणार आहे. तर हे महत्त्वाचं ठेवा, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. 3 महिने उलटून गेले तर बँका पैसे देण्यासंदर्भात नकार देऊ शकते. व्हेन बँकर मस्ट रिफ्यूज पेमेंट. आता पहिलं आहे बँका पैसे देण्याचा नकार देऊ शकते. मे म्हटलं इथं मे, आणि इथं काय आहे रे, मस्ट. बँकेने पैसे देण्याचं नाकारलंच पाहिजे. कोणत्या परिस्थितीमध्ये बघा, वेन अ कस्टमर काउंटरमांड्स पेमेंट, दॅट इज व्हेअर ऑर वेन अ कस्टमर आफ्टर इश्युइंग अ चेक इश्यूज इन्स्ट्रक्शन नॉट टू ऑनर इट, द बँकर मस्ट नॉट पे इट. म्हणजेच एखाद्या अकाउंट होल्डरने बँकेला स्पष्ट सूचना दिलेल्या असतील की तुमच्याकडे आलेला जो कोणता चेक असेल त्याचे पैसे देऊ नका, तर या ठिकाणी कस्टमरच्या सूचनेनुसार बँकेने पैसे देण्याचं नाकारलंच पाहिजे. नेक्स्ट आहे वेन द बँकर रिसिव्ज नोटीस ऑफ कस्टमर डेथ. कस्टमरची काय झाली आहे, डेथ झाली आहे, ती नोटीस मिळाली तेव्हा बँक मस्ट रिफ्यूज पेमेंट. वेन कस्टमर हॅज बीन ॲडजंट इन इन्सॉल्वंट. एखादा कस्टमर काय झाला आहे रे, इन्सॉल्वंट झाला. इन्सॉल्वंट झाल्यानंतर त्याची जी काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेची जी काही विल्हेवाट लावण्यासाठी एका लिक्विडेटरची नेमणूक केली जाते. वेन द बँकर रिसिव्ज नोटीस ऑफ कस्टमर इन्सॅनिटी. म्हणजेच एखादा कस्टमर काय झाला, समजा तो साऊंड माइंड या ठिकाणी होता परंतु तो अनसाऊंड माइंड झाला
ओके. वेन ॲन ऑर्डर ऑफ कोर्ट प्रोहिबिट्स पेमेंट, कोर्टाने तशी ऑर्डर दिलेली आहे की पेमेंट थांबवायचं आहे, अकाउंट सील करायचे अशा पद्धतीने. वेन द कस्टमर हॅज गिव्हन नोटीस ऑफ असाइनमेंट ऑफ द क्रेडिट बॅलन्स ऑफ हिज अकाउंट. वेन द होल्डर्स टायटल इज डिफेक्टिव्ह अँड बँकर कम्स टू नो ऑफ इट. होल्डरचं टायटल कसं आहे रे, डिफेक्टिव्ह आहे, दूषित हक्क आहे. वेन द कस्टमर हॅज गिव्हन नोटीस फॉर क्लोजिंग हिज अकाउंट, कस्टमरने या ठिकाणी अकाउंट क्लोज करण्यासंदर्भात सांगितलेलं आहे. या केसमध्ये बँकर मस्ट रिफ्यूज पेमेंट. ओके. आता जर बँकेमध्ये फंड जो आहे हा इनसफिशियंट आहे, सफिशियंट फंड नाही आहे, तेव्हा काय होतं, चेकचं डिसऑनर होतं. चेकचं काय होतं मित्रांनो, डिसऑनर अर्थात अनादरण होतं. तर मग या संदर्भात पेनल्टी काय आहे ते बघूयात आपण. पेनल्टी महत्त्वाची आहे आपल्याला. सेक्शन 138 मध्ये सांगितलं आहे की वेअर एनी चेक ड्रॉन बाय अ पर्सन ऑन ॲन अकाउंट मेंटेन बाय हिम विथ अ बँकर फॉर पेमेंट इज डिसऑनर ड्यू टू, कशामुळे, इनसफिशियन्सी ऑफ फंड्स. इनसफिशियन्सी ऑफ फंड्स शाल बी पनिश्ड होणार आहे बघा, विथ इम्प्रिझनमेंट, जेल होणार आहे, कैद होणार आहे, फॉर टर्म्स विच मे एक्सटेंड टू 2 years. किती वर्षापर्यंत कैद होऊ शकते, 2 वर्षापर्यंत. विथ फाईन, ओके, कैद होऊ शकते 2 वर्षापर्यंत किंवा फाईन होऊ शकते. विच मे एक्सटेंड टू ट्वाइस द अमाऊंट ऑफ द चेक. चेकमध्ये मेन्शन केलेल्या अमाऊंटच्या डबल, 10,000 रुपये असेल तर 20,000 रुपये काय होणार, या ठिकाणी फाईन भरावा लागेल. 2 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा चेकमध्ये नमूद केलेल्या रकमेच्या डबल, दुप्पट इतकी अमाऊंट, किंवा या दोन्ही शिक्षा, और विथ बोथ म्हटलं आहे, विथ बोथ या दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असं कुठे सांगितलं आहे, सेक्शन 138 मध्ये सांगितलेलं आहे. सो चेकचा अनादरण 137 138 सेक्शन महत्त्वाचे आहेत. चेकचा अनादर म्हणजे काय, डिसऑनर ऑफ चेक म्हणजे चेकचे पैसे देण्यास बँकेने असमर्थता दर्शविणे. आणि हा काय आहे मित्रांनो, भारतीय दंडविधानाच्या IPCच्या कलम 140 अंतर्गत हा कोणता गुन्हा ठरतो रे, फौजदारी गुन्हा ठरतो. ओके. क्रिमिनल ऑफेन्स ठरतो. कोणता ऑफेन्स, क्रिमिनल ऑफेन्स ठरतो. आणि त्याशिवाय या कायद्याच्या कलम 138 प्रमाणे देखील तो काय ठरतो, गुन्हा ठरतो. सर अशा पद्धतीने IPCच्या अंडर 420 की कलम या ठिकाणी फाईल होऊ शकते, किंवा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम 138 अंतर्गतही या ठिकाणी केस फाईल होऊ शकते आणि संबंधित व्यक्तीच्या विरुद्ध कोर्टामध्ये दावा किंवा खटला चालवता येतो. तर काय झालेलं अगोदर 1881चा जो आपला चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा आहे त्यामध्ये अशी काही पेनल्टी सुरुवातीला नव्हती. मात्र 1988 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि जर बँकेमध्ये पैसे नसेल आणि चेक जर दिला असेल कोणी तर हा फौजदारी गुन्हा या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे. चलनक्षम दस्तऐवजाच्या कायद्यातील कलम 138 प्रमाणे खात्यात पुरेसे पैसे नाहीत या कारणास्तव जर बँकेंनी चेक परत केला तर या गुन्ह्यासाठी 2 वर्षापर्यंत शिक्षा आणि चेकच्या दुप्पट रकमेपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा त्या ठिकाणी होऊ शकतात. ओके.